बुद्धाय जय भीम. आज आषाढ अष्टमी उपोषण दिन क्रमांक 14. आज आपण धम्मपदातील 11वा वर्ग 26 वर्गापैकी 11वा वर्ग जरा वर्ग वाचन करत आहोत. त्यातील गाथा क्रमांक 423 पैकी 148. परिजीर्ण रूप रोगिणी रुंड रे भीम जित्तित किस्सा ते हो मरण आणि जीविते. हे शरीर शीर्ण आहे, रोगाचे घर आहे, क्षणभर अंगूर आहेत, संडून नष्ट होणारे आहे. जिवंत असणाऱ्या सर्वांना मरावे लागते. पुढचं 149. यानी म्हणे अपाथिनी अल्लाह नव्हे सारा दे, कापत कानी कट्टीने तनी दिवा स्वाकारती. शरद कृती अपरा प्रकारक असलेल्या भोपळ्याप्रमाणे किंवा कबूतरच्या रंगासारखे स्मशानातील पडलेले पांढरे रंगाचे आळे पाहून कोणाला या देहाविषयी असक्तता वाटेल. साधू साधू साधू. आताच आईने आयुष्यमानिनी कौसल्या पांडुरंग भोसले पी. जी. भोसले गुरुजी यांच्या सुविद्य पत्नी. काय वाचले आहे? धम्मपदातील जरा वर्ग त्यातील 148 आणि 149 नंबरचे गाथा वाचन केलेले आहे. खूप छान प्रयत्न केला. परिजिन्नमिदं रूपं रोगनिधनं पभंगुरं भिज्जति पुतिसन्देहो मरणन्तहि जीवितं. हे शरीर जीर्ण शीर्ण आहे, रोगाचे घर आहे, क्षणभंगूर आहे, सडून नष्ट होणारे आहे. जिवंत असणाऱ्या सर्वांना मरावे लागते. 149. यानी मानी अपथानी अलाबुनेव सारदे, कापोतकानी अठ्ठिनी तानी दिस्वान का रती. शरद ऋतूत अपथ्यकारक असलेल्या भोपळ्याप्रमाणे किंवा कबुतरांच्या रंगासारखी स्मशानात पडलेली पांढऱ्या रंगाची हाडे पाहून कुणाला या देहाविषयी आसक्ती वाटेल. साधू साधू साधू.